शहरात अपघातांचं प्रमाण कमी व्हावे तसेच शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती व्हावी यासाठी ठाणे वाहतूक विभागाने एक विशेष उपक्रम हाती घेतलाय. प्रत्येक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना रस्ता वाहतूक सुरक्षेचे धडे देण्यात येणार आहे. ठाणे विभागातील शिक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं असून 3 ते 10 जून दरम्यान प्रशिक्षण शिबिर पार पडणार आहे. त्यानंतर शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती करावी असं आवाहन करण्यात आलंय. वाढत्या वाहतूक कोंडी आणि रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, सुरक्षितता आणि जबाबदार नागरिकत्वाची भावना रुजविण्यासाठी महाराष्ट्र पोलीस विभाग व शिक्षण विभाग यांच्या संयुक्त पुढाकारातून महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलंय. शालेय जीवनातच विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, सहायुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण, ठाणे वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट तसेच शिक्षण विभागाच्या पुढाकारातून रस्ता सुरक्षा व आपत्कालीन व्यवस्थापन शिक्षणाधिकारी प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. ठाणे विभागातील प्रत्येक शाळेतून किमान एक शिक्षक या कार्यशाळेत सहभागी होणार आहे. या विशेष प्रशिक्षणात सकाळी आणि सायंकाळी मैदानावर परेड, वाहतूक नियमन तसेच अंतर्गत सत्रांमधून आपत्ती व्यवस्थापन, नागरी संरक्षण, प्रथमोपचार, अग्निशमन यांचे सखोल मार्गदर्शन दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्व गुण आणि सामाजिक बांधिलकी विकसित करण्यासाठी हे प्रशिक्षण महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या संदर्भात पंकज शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली, पाहूया. 8वी 9वी आणि 10वी यासाठी RSP आणि सिव्हिल डिफेन्स हे ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून आहेत, पण बऱ्याचशा शाळांना किंवा शिक्षकांना ते माहीत नाहीये. याच्यातनं आपण रस्त्यावर जे वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी जी नवीन येणारी पिढी आहे घडवण्याचं काम जे शिक्षक करतात त्यासाठी आपण त्यांना पहिले ट्रेनिंग फॉर ट्रेनर्स आहे, जे आपल्याला जे पुढे जाऊन विद्यार्थ्यांना जे ट्रेन करणार आहे त्यांच्यासाठी आपण ट्रेनिंग ठेवलेलं आहे. याच्यात सर्वात प्रथम याच्यावर 2 सत्रांमध्ये ही ट्रेनिंग होणार आहे. एक इनडोर आणि एक आउटडोर. आउटडोर मध्ये परेड ची जी काय पथसंचलन जे असतं त्याबाबतच ट्रेनिंग त्यांना इत्यंभूत ट्रेनिंग दिलं जाणार आहे 7 दिवस सकाळी आणि संध्याकाळी. आणि आफ्टरनून सेशन्स मध्ये याचे तासिका चालणार आहे. तासिकामध्ये फर्स्ट एड असेल, रस्ता सुरक्षा संबंधीचे जे काही मानांकन असतील ते असतील. त्याच्यानंतर RTO पण याच्यात प्रशिक्षण देणार आहेत. जे नामांकित हॉस्पिटल्स आहेत त्याच्याकडची डॉक्टर्स फर्स्ट एड देणार आहेत. योगा सेशन्स पण आहेत याच्यात. आणि त्याच्यानंतर आपल्याला रस्त्यावर प्रॅक्टिकली जंक्शन्स कसं चालवायचंय, हँड सिग्नल्स काय असतील याच्याबद्दल पण त्याच्यात ट्रेनिंग दिलं जाणार आहे. सर, तुम्हाला असं वाटतं का शालेय शिक्षण अभ्यासक्रमात सुद्धा ह्या अशा प्रकारचे विषय असावे? 100% असले पाहिजेत, कारण आज जी येणारी पिढी आहे सगळ्यात जास्त शहरी किंवा ग्रामीण भागातही गेलात किंवा हायवेजवरही गेला तर आपल्याला बघायला मिळेल की मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम्स आपल्याला बघायला मिळतात. लेन डिसिप्लिनचं पालन न केल्यामुळे एक तर ट्रॅफिक जाम्सला सामोरे जावं लागतं, दुसऱ्या याच्यात अपघाताला सामोरे जावं लागतं. त्याच्यामुळं येणाऱ्या पिढीसाठी एक सगळ्यात महत्वाचं प्रशिक्षण असणार आहे. सर, किती शाळा तुम्ही आता याच्यात अंतर्भूत केलेल्या? आतापर्यंत आपल्याकडे 172 शाळा झालेल्या आहेत. आता परत आपण एक 80 शिक्षकांना बोलवलेलं आहे. त्या 80 ट्रेन झाल्यानंतर आपले जवळपास 250ची टोटल पूर्ण होईल या वर्षी. तरी परत अजून 2-3 महिन्यानंतर म्हणजे नोव्हेंबरच्या ज्या दिवाळीच्या सुट्टीत असतील, दिवाळीच्या सुट्टीत परत आपण एक असोसिएशन नव्याने परत करणार आहोत. सर, 3 ते 10 जून पर्यंत आहे तुम्ही अजून शिक्षण घेणार, पण असे सतत प्रशिक्षण चालवणं गरजेचं आहे. बरोबर आहे, कारण आपलं टार्गेट आहे ठाण्यामधील प्रत्येक शाळेमध्ये ही RSP आपल्याला पोहोचवायची आहे, जेणेकरून त्यांच्या शाळेच्या बाहेर सगळ्यात पहिले ते डिसिप्लिन ठेवतील आणि नंतर रस्त्यावर पण डिसिप्लिन ठेवायला त्यांना मदत होईल. तर ठाणा एक मॉडेल बनणार आहे का इतर राज्यांसाठी किंवा इतर शहरांसाठी त्या प्रकारचे प्रशिक्षण? मॉडेल नाही हे सांगता येणार मला, पण एक आपण चांगली प्रथा या ठाणे शहरांमध्ये चालू करत आहोत, जेणेकरून ठाण्यामध्ये जो सिव्हिल सेन्स जो लोप पावत चाललेला आहे त्याच्यात भर पडेल आणि लोकांना जास्तीत जास्त सिव्हिक सेन्स प्रमाणे फॉलो करून रस्त्यावर सुरक्षित राहतील. ज्ञान, मुझे हेल्थ केयर फील्ड में करियर बनाना है, कोई स्ट्रॉन्ग ऑप्शन है? बिल्कुल है। अभिनव इंस्टीट्यूट का BPTH बैचलर ऑफ फिजियोथेरेपी। आजकल फिजियोथेरेपिस्ट की डिमांड बहुत हाई है। कोर्स रिकॉग्नाइज है ना? ऑफ कोर्स, ये इंडिया की लार्जेस्ट मेडिकल यूनिवर्सिटी से एफिलिएटेड है।
मतलब स्ट्रॉन्ग एकेडमिक वैल्यू। और करियर अपॉर्चुनिटीज कैसे रहेंगे? बहुत अमेजिंग। हॉस्पिटल्स, स्पोर्ट्स क्लिनिक्स, रिहैब सेंटर्स और इवन इंटरनेशनल अपॉर्चुनिटीज भी। और सबसे इम्पोर्टेंट, प्लेसमेंट सपोर्ट मिलेगा? बिल्कुल। एक्सपीरियंस्ड फैकल्टीज और प्लेसमेंट गाइडेंस के साथ स्ट्रॉन्ग करियर सपोर्ट मिलता है। साउंड्स परफेक्ट। मैं आज ही अभिनव इंस्टीट्यूट के BPTH कोर्स के लिए अप्लाई करूंगी। तो वेट किस बात का? BPTH एडमिशंस ओपन है, लिमिटेड सीट्स। अभी अप्लाई करो अभिनव इंस्टीट्यूट में।